हॅलो गाईज, तर आता आपण चालू आहे अशा एका ठिकाणी जिथे आम्हाला पावसाची मजा घ्यायला भेटणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे इकडे एकदम एवढा कडक उन्हाळा आहे. आणि अशा या कडक उन्हाळ्यात असं एक ठिकाण आहे की जिथे आहे ना पाऊस पडतो, तर तो आनंद घेण्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आम्हालाही खूप दिवसापासून हे ठिकाण बघायचं होतं. नेहमी असं चला जाऊ जाऊ करत करत आज फायनली तो दिवस आला. आणि हे ठिकाण आहे शारजामध्ये. आणि तिकडे आम्ही हा पाऊस बघायला जाणार आहे. तर हा आर्टिफिशियल पाऊस आहे जो की इथे नेहमी पडत असतो. आणि तुम्ही आता बघू शकता आपण इथे पोहोचलो आहे. एवढं छान वातावरण इथे बनवून ठेवलं आहे आणि एवढं छान आहे सगळं. आजूबाजूला कॅफे आहेत आणि मध्ये असा ब्रिज बनवला आहे, लाकडी ब्रिज. आणि खाली फाउंटन्स बनवलेत छोटे छोटे. आणि इथे आहे ना असं बसायला डेस्क पण आहेत. तुम्ही बघू शकता इथे एक छान आर्टिफिशियल लेक आहे, ब्रिज आहे आणि आजूबाजूला खूप झाडे आहेत. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आणि एरवीही लोकांना फ्रेश वाटावे किंवा पावसाची मज्जा घेता यावी म्हणून इथे ओव्हरहेड इन्स्टॉलेशन्सद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जातो. आणि पाऊस पडताना आभाळातील विजांचा आणि गडगडाटाचा आवाज स्पीकरमधून ऐकायला मिळतो, ज्यामुळे अगदी खऱ्या पावसाचा फील येतो. इथे आता टाईम झालंय पाऊस पडण्याचं, म्हणून आम्ही वाट बघत होतो कधीच एकदा सुरुवात होतीये आणि आम्हाला हे मज्जा अनुभवायला मिळतीये याची. आणि फायनली तर टाईम आला आता. आणि इथे आहे ना पाऊस पाडण्याचं टाईम आहे. तासाने पाऊस इथे पडत असतो. सकाळी 10 पासून टाईम आहे रात्री 11 वाजेपर्यंत. प्रत्येक दर तासाने 3 मिनिटांसाठी इथे पाऊस पाडतात. आणि हे बघायला आणि पाहायला खरंच खूप लोक येतात हे एन्जॉय करायला. कारण इथे आहे ना गरमी आणि म्हणजे थंडी असे दोनच सीझन मोस्टली तर आहेत. पाऊस पडतो पण कधीही पडतो, असा काही सीझन नाही आहे पावसाळा म्हणून. आणि कधीही तो पडत असतो एनी टाईम. आणि त्यामुळे ना आत्ता एवढ्या कडक उन्हाळ्यात खरंच आम्हाला याची गरज होती, म्हणून आम्ही खास तिकडे गेलो होतो. आणि आम्ही सगळ्यांनी खूप छान मजा केली. आणि तिथे आहे ना एक गाणं पण लावतात सॉन्ग तेवढ्या वेळासाठी. तर मी तिकडे छान त्या गाण्यावरती मनसोक्त डान्स पण केला आणि मी भिजले सुद्धा. तेवढ्याशा टाईममध्ये सुद्धा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो. आणि जे कोणी पण शारजात राहतात त्यांना खरंच मी सांगते की एकदा तिकडे व्हिजिट करून या आणि ते बघून या. खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि खूप सुंदर बनवले त्यांनी. याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. इथे मी जबरदस्तीने नवऱ्याला सुद्धा भिजायला आणि नाचायला भाग पाडलं. एवढा वेळ तिथे थांबल्यानंतर आणि ती पावसाची मजा घेतल्यानंतर डेफिनेटली तिथे एवढे सगळे कॅफे बनवून ठेवले होते, छान छान होते. आणि मग ते सगळं बघून आम्हाला ना भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर मग आम्ही एका कॅफेमध्ये म्हटलं चला कॉफी आणि क्रॉसंट ऑर्डर करूया. आणि पावसानंतर चहा किंवा कॉफी झालीच पाहिजे म्हणून आम्ही मस्त कॉफीचा आनंद घेतला.